भाग्य बदलता येतं का? की सगळं आधीच लिहिलेलं असतं? भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलेलं हे गूढ सत्य तुमचं आयुष्य बदलून टाकेल. या कथेतून आज आपण आपलं नशीब, आपलं भाग्य कसे बदलता येईल हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी मन चलचल स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जबरदस्त स्टोरी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा माता पार्वतींनी भगवान शंकरांना विचारले, हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचं आहे की मनुष्याचं भाग्य आधीच ठरलेलं असतं का, की तो आपल्या कर्मांनी ते बदलू शकतो? भगवान शिव हसत म्हणाले, हे देवी, या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुला एक कथा सांगतो. नीट ऐक. पृथ्वीवर भागीरथ नावाचा एक प्रसिद्ध धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राजा राज्य करत होता. तो दररोज रात्री वेषांतर करून नगरात फिरत असे, जेणेकरून प्रजेच्या सुखदुःखाची माहिती त्याला मिळेल. एका रात्री तो नेहमीप्रमाणे नगर भ्रमणासाठी बाहेर पडला. अमृतवेळ होत आली होती. तो जंगलाच्या कडेने जात असताना त्याने पाहिलं की एक तरुण लाकूड तोड्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन झाडावर चढून लाकूड तोडत आहे. अचानक कुठून तरी एक भयानक रानरडा भालू तिकडे धावत आला. राजा एका झाडामागे लपला, पण त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही, कारण तो रानरडा झाडावर चढू लागला. लाकूड तोड्याने भीतीने हात सोडला आणि झाडावर खाली पडला. क्षणात त्याचा मृत्यू झाला. त्या क्षणी तो भालू झाडावरून खाली उतरला आणि पाहता पाहता एका सुंदर स्त्रीच्या रूपात बदलला. ती स्त्री जवळच्या विहिरीजवळ जाऊन बसली, जणू कोणाची वाट पाहत होती. राजा भागीरथ चकित झाला. त्याने ठरवलं की या रहस्याचा शोध घेणार. थोड्याच वेळात दोन सख्खे भाऊ सैनिक तेथे आले. छोटा भाऊ त्या सुंदर स्त्रीला पाहताच तिच्या प्रेमात पडला आणि म्हणाला, हीच माझी पत्नी व्हावी. मोठा भाऊही तिच्या रूपावर मोहित झाला. दोघात वाद झाला, पण अखेर त्यांनी ठरवलं की त्या स्त्रीलाच विचारू. ती स्त्री हसून म्हणाली, मला तर तुम्ही दोघेच आवडता, पण मी त्यांच्याशी विवाह करीन जो अधिक शूर आणि बलवान असेल. इतका ऐकून दोन्ही भाऊ एकमेकांवर तलवारीने हल्ला करू लागले. शेवटी दोघेही एकमेकांच्या हातून मृत्युमुखी पडले. राजा भागीरथ हादरला. ती स्त्री खडखडून हसली आणि जंगलात अदृश्य झाली. राजा तिचा पाठलाग करू लागला. थोड्या वेळाने ती स्त्री पुन्हा रूप बदलून एक विषारी नाग झाली आणि नदीकडे जाऊन त्यात उडी मारली. नदीत एक होडी होती, ज्यात काही लोक बसले होते. तो नाग त्या होडीवर गेला. लोक घाबरून पाण्यात उडी मारू लागले. होडी उलटली. काही लोक वाचले, पण अनेक जण बुडून मरण पावले. थोड्या वेळाने तो नाग नदीतून बाहेर आला.
आणि एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात बदलला. राजा त्याच्या जवळ गेला आणि विचारलं, हे ब्राह्मणदेव, आपण कोण? ब्राह्मण म्हणाला, मी एक वैद्य आहे. राजमहालात आजारपण आहे म्हणून निघालो आहे. राजाला समजलं की हा काही साधा मनुष्य नाही. त्याने तलवार काढली आणि म्हणाला, मी तुला सर्व रूपामध्ये पाहिलं आहे. बालू, श्री, नाग आणि आता ब्राह्मण. तू नक्की कोण आहेस? तेव्हा ब्राह्मण हसून म्हणाला, हे राजन, तू मला मारू शकत नाही, कारण एक दिवस येईल जेव्हा मी तुलाच मृत्यू देईन. राजा चकित झाला. मग ब्राह्मण म्हणाला, मी काल आहे. माझं कामच आहे मृत्यू देणं. ज्या क्षणी एखादा जीव गर्भात येतो त्या क्षणी त्याचा मृत्यूचा वेळ, कारण आणि स्थान निश्चित होतं. कोणीही त्यापासून वाचू शकत नाही. तो लाकूड तोड्या, ते 2 भाऊ आणि ते नाविक, सगळ्यांचा मृत्यू नियतीने आधीच लिहिलेला होता. मी फक्त त्या घटनेचं कारण बनलो. राजा विचारतो, मग माझं काय? तुम्ही म्हणालात की या नगरातील राजा मरणार आहे, पण मी तर जिवंत आहे. काल म्हणाला, हो, पण तू इथे असताना तुझा भाऊ चित्रांगद राजगादीवर होता आणि त्याच्या बाणाने मृत्यू झाला. त्यामुळे राजा मृत झाला. भविष्यवाणी खरी ठरली. शिव म्हणाले, हे देवी, त्या क्षणी राजाला समजलं की प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजित असते, पण मनुष्याचं मन कधीच शांत राहत नाही. काल निघून गेल्यावर राजाने विचार केला, माझ्या मृत्यूचा दिवस सांगितला गेला आहे, तो मी टाळतोस. त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावलं आणि म्हणाला, 1 वर्षानंतर माझी चुलीवर बसवून मृत्यू होईल असं सांगितलं आहे. उपाय सुचवा. मंत्र्यांनी सांगितलं, राजा, आपण राज्यात सर्व नुकीली वस्तू, बाले, चाकू, चुल्या यांचा वापर बंद करा. राजा खुश झाला, पण नीतीला कोण थांबवणार? 1 वर्ष झालं. राजाला भीती वाटू लागली. त्या रात्री तो भिकाऱ्यांचा वेश करून महालातून बाहेर पडला आणि एका शिंप्याच्या घरी झोपला. पहाटे चोर आले आणि वस्त्र चोरून नेली. चिंपीने भिकाऱ्याला राजाला चोर समजून बांधलं आणि दरबारात आणलं. तेव्हा राजाचा मुलगा राज्यावर बसलेला होता. त्याने न विचारता आदेश दिला, या चोराला चुलीवर चढवा. तेव्हा राजाने सत्य सांगितलं, पण भविष्यवाणीप्रमाणे त्याला चुलीवर बसवणं हेच ठरलेलं होतं. मंत्र्यांनी म्हटलं, राजा, आदेश पाळावा लागेल, पण पण प्राण वाचवूया. चुलीऐवजी सुईवर बसवू. राजा सुईवर बसला आणि ती सुई पाठीला टोचली. रक्त वाहू लागलं. वैद्य बोलावले गेले, पण तोवर उशीर झाला होता. राजा तिथेच मरण पावला. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, मनुष्य कितीही प्रयत्न केला तरी भाग्य टाळता येत नाही. जसं लिहिलं आहे तसंच होतं. म्हणून परमेश्वराने
माणसाला भविष्य पाहण्याची शक्ती दिली नाही. कारण जर ती दिली असती तर तो वर्तमान जगूच शकला नसता. म्हणून नेहमी धर्माचं पालन करावं, कर्म करत राहावं आणि प्रत्येक क्षण महादेवाच्या चरणी अर्पण करावा. हाच सच्चा जीवन मार्ग आहे. भगवान शंकर म्हणाले, हे देवी पार्वती, मनुष्य कितीही उपाय करेल, पण जो भाग्यात लिहिला आहे तो टाळता येत नाही. म्हणून भविष्याची चिंता न करता वर्तमानात कर्म कर आणि भगवानाच्या नावाने जीवन जग. हेच खरं जीवन आहे. भाग्य बदलता येत नाही, पण आपले कर्म पवित्र ठेवता येतात. चिंता म्हणजे चिता, जी माणसाला जिवंतपणी जाळते. वर्तमानात जग आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवावी. आपला दिवस मंगलमय होवो. भाग्याचा लेख कोणी पुसू शकत नाही. जो घडायचं आहे ते घडणारच. म्हणून वर्तमानात राहून चांगलं कर्म करा आणि देवावर श्रद्धा ठेवा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा आणखी आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला दररोज मिळत राहतील. जय भोलेनाथ. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.